सद्गुरू प.उ. मोरेदादांनी पूर्ण आयुष्याचा प्रत्येक क्षण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ तत्व सर्वसामान्यांना कोणताच भेदभाव न करता अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात व्यतीत केला आहे. सद्गुरू प.उ. दादांनी 1978 पर्यंत छत्रपती शिवरायांप्रमाणे निष्ठावान माणसे घडविली व परमात्म्याचे कार्य करण्याची योजना राबविली. 1978 पासून पुढे महाराजांच्या आशीर्वादाने या गुरुप्रणीत मार्गासाठी वेगवान घोडदौड करून मानवी आवाक्याबाहेरचे कार्य उभे केले. सद्गुरू प.उ. मोरेदादा यांनी सेवामार्गात कोणाचेही गुरुपद न घेता थेट श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरु करण्याची प्रथा रूढ केली. ही दादांच्या निरहंकाराची परमोच्च साक्ष आहे. सेवामार्गात मार्गदर्शन विनामूल्य ठेवल्यामुळे व संबंधित वाङ्मयही माफक दरात ठेवल्यामुळे तळागाळातील लोकही सेवामार्गाचा लाभ मिळवू लागले. सर्व साहित्य व ज्ञानाच्या बाबतीत कोणतीही गोपनीयता न ठेवता पुढील पिढीसाठी सहज उपलब्ध करून ठेवल्यामुळे मार्गाच्या वाढत्या प्रचारासाठी त्यांच्या महानिर्वाणानंतरही अनेक सेवेकरी या कार्यासाठी क्रियाशील होऊ लागले. तथाकथित धर्ममार्तंडांनी महिला वर्गास हजारो वर्षे आध्यात्मिक ग्रंथ व ज्ञानापासून वंचित ठेवले. त्या महिलांनाच सद्गुरू मोरेदादांनी प्रचार प्रसाराचे आधारस्तंभ बनविले. श्री गुरुचरित्रा सारख्या वेदतुल्य ग्रंथाचे पारायणे करण्यास महिलांना असलेली बंदी दादांनी दूर केली. पुणे येथील सारसबागेशेजारी स्वामी समर्थांचा एक मठ आहे. त्याच्याशी संबंधित असलेले मोरेदादा सर्वांच्या परिचयाचे आहेत. यांचे नाव खंडराव आप्पाजी उर्फ मोरेदादा असे असून त्यांचा जन्म नाशिक येथील दिंडोरी येथे झाला. त्यांना त्यांच्या मातोश्रींनी लहानाचे मोठे केले. शैक्षणिक व आध्यात्मिक प्रगती त्यांची फार लहानपणापासून झाली. वयाच्या 8व्या वर्षी कांची कामकोटीच्या शंकराचार्यांसमोर त्यांनी रामरक्षा म्हणून दाखवली. त्यांनी विष्णू सहस्त्रनाम, गीता, ज्ञानेश्वरी इत्यादींचा अभ्यास केला. घरातील शेती तेच सांभाळत होते. सन 1984 साली त्यांचा संबंध स्वामी समर्थांचे एक शिष्य पिठले महाराज यांच्याशी आला. यांचा अनुग्रह त्यांना मिळाला. मोरेदादांनी यानंतरचे सर्व आयुष्य स्वामींच्या कार्याचा प्रचार करण्यात घालविले. अनेक ठिकाणी हिंडून त्यांनी दुःखी, पीडित लोकांना उपाय सांगून त्यांचे क्लेश दूर केले. अनेकांच्यावर संस्कार करून त्यांनी स्वामी समर्थांच्या आध्यात्मिक विकासाची उभारणी केली. एका शुभ दिनी दिंडोरी येथे त्यांनी स्वामींच्या चरणी देह अर्पण केला. दिंडोरी येथे अनेक भक्तांना संकट व भयमुक्त झाल्याचा अनुभव आहे. मोरेदादा यांनी अनेकांना मार्गास लावले. अनेक अंधश्रद्धा दूर केल्या. दिंडोरी येथे फार मोठ्या प्रमाणात स्वामींचा मठ व आध्यात्मिक केंद्र आहे. येथे निवास व भोजनाची व्यवस्थाही आहे. सर्व स्वामी भक्तांनी या मंदिरास अवश्य भेट द्यावी. प.उ. गुरुमाऊलींचा भक्तांसाठी असामान्य उपदेश. सांसारिक भक्तांसाठी वेखंड दगडावर घासून तिचा गर गाईच्या गोमुनात उगाळून पोटातून घेतला अगर जिथे गाठ आहे तिथे लावला तर गाठीचा कॅन्सर पूर्णपणे बरा होतो. नारळाची शेंडी जाळून त्याची रक्षा एका डब्यात ठेवावी व ती रक्ष चांगल्या मधाबरोबर अनाशापोटी घेतली तर पोटातला कसलाही कॅन्सर बरा होतो. कोणत्याही मंदिरासमोर अगर मंदिराशेजारी राहू नये. ग्रंथाच्या अंतरंगात जाऊन समजून घेऊन लोकांना समजून सांगावे. देवांची मिलिटरी फोर्स म्हणजे नवनारायण आहेत. प्रत्येक घरात एक नवनाथ पारायण झाले तर त्या मिलिटरी फोर्सकडे आपल्या संरक्षणाची जबाबदारी असते. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.